10 महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्यास शिरोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. वजीर सिक्युरिटी फोर्सचे अध्यक्ष अब्दुल रऊफ पटेल यांचा शिरोळ नगर परिषदेला इशारा. 7,50,000चे बिल थकल्याचा आरोप. शिरोळ नगर परिषदेकडे पुरवलेल्या सुरक्षा रक्षकांचे गेल्या 10 महिन्यांचे थकीत मानधन तातडीनं न मिळाल्यास 20 ऑगस्ट 2026 पासून तहसील कार्यालय शिरोळ इथं आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा वजीर सिक्युरिटी फोर्सचे अध्यक्ष अब्दुल रऊफ निसार अहमद पटेल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना तसे निवेदन सादर करण्यात आलं आहे. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार वजीर सिक्युरिटी फोर्स औरवाड तर्फे शिरोळ नगर परिषदेला रोजंदारीवर 4 सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका देण्यात आला होता. प्रति दिवस प्रति व्यक्ती 610 रुपये या दरानं हे काम चालू होते. 1 मार्च 2025 ते 31 डिसेंबर 2025 या 10 महिन्यांच्या कालावधीत पुरवलेल्या या सुरक्षा रक्षकांचे मानधन अद्याप नगर परिषदेकडून अदा करण्यात आलेले नाहीये. हे थकीत बिल एकूण 7,50,000 रुपये इतकं आहे. मानधनाचं बिल मिळण्यासाठी मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, आस्थापना विभाग व अकाउंटंट यांच्याकडे वारंवार विचारणा करूनही प्रशासनाकडून विविध कारणे सांगून टाळाटाळ केली जाते. सुरक्षा रक्षक मानधनाबाबत सतत विचारणा करत असल्यानं आणि नगर परिषद प्रशासन दाद देत नसल्यानं तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं पटेल यांनी नमूद केले. थकीत बिल दिनांक 20 ऑगस्ट 2026 अखेर न मिळाल्यास शिरोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचं पटेल यांनी स्पष्ट केले. निवेदनाच्या प्रती तहसीलदार कार्यालय शिरोळ आणि शिरोळ पोलीस ठाणे यांनाही माहिती व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.